पालघरचे खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांनी वाढवण बंदर प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक भूमिपुत्र आणि मच्छीमारांच्या हितसुरक्षेचा मुद्दा जोरदारपणे मांडला आहे. त्यांनी केंद्रीय बंदरे, नौवहन व जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची भेट घेऊन प्रकल्पामुळे स्थानिकांच्या आजीविकेवर होणाऱ्या संभाव्य परिणामांबाबत चिंता व्यक्त केली आहे आणि ठोस उपाययोजनांची मागणी केली. खासदार डॉक्टर सवरा यांनी मंत्र्यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे की वाढवण बंदर प्रकल्पामुळे पारंपरिक मासेमारी व्यवसाय व सागरी पर्यावरणावर परिणाम होण्याची भीती मच्छीमार समाजात आहे. त्यामुळे विकास कामे राबविताना स्थानिकांना केंद्रस्थानी ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी 8 प्रमुख सूचना मांडल्या. प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत. स्थानिकांना रोजगारात प्राधान्य, बंदर प्रकल्पाशी संबंधित बांधकाम, सुरक्षा, लॉजिस्टिक, वाहतूक आदी क्षेत्रात स्थानिक युवकांना प्राधान्याने रोजगार द्यावा. केवळ प्रशिक्षण न देता जवळील बंदरे व लॉजिस्टिक्स क्षेत्रात प्रत्यक्ष नोकरीची संधी उपलब्ध करून द्यावी. मच्छीमारांना आर्थिक बळकटी, मच्छीमारांच्या बोटींचे आधुनिकीकरण, नेव्हिगेशन उपकरणे, कोल्ड स्टोरेज सुविधा आणि सोलर उपकरणांसाठी कमी व्याजदरात कर्ज किंवा अनुदान देण्यात यावे, जेणेकरून त्यांचे उत्पन्न स्थिर राहील. सागरी धूप व पर्यावरण संरक्षण, CSR निधीतून किनारपट्टी भागात वृक्षारोपण करावे. तसेच वाढवण बंदराच्या 25 किलोमीटर परिसरातील गावांमध्ये जमिनीची धूप रोखण्यासाठी संरक्षक बंधारे उभारावेत. पारदर्शकता व वैज्ञानिक माहिती. 25 मीटरपेक्षा अधिक खोलीवरील कामांचा मासेमारीवर नगण्य परिणाम होतो. या संदर्भातील वैज्ञानिक अहवाल स्थानिकांसमोर पारदर्शकपणे सादर करावा. प्रस्तावित शिपिंग कॉरिडॉरची सविस्तर माहिती देऊन मासेमारी क्षेत्रावर परिणाम होणार नाही याची खात्री द्यावी. शिक्षण व पायाभूत सुविधा. भविष्यातील रोजगार संधी लक्षात घेऊन शाळांमध्ये विज्ञान, गणित व इंग्रजी शिक्षण मजबूत करावे. प्रयोगशाळा आधुनिक कराव्यात. नवीन रस्त्यांची कामे पूर्ण होईपर्यंत विद्यमान रस्ते दुरुस्त व मजबूत करावेत. तसेच हायब्रिड एन्युटी मॉल HAM अंतर्गत कामे तातडीने सुरू करावीत. खासदार डॉक्टर सवरा यांनी विश्वास व्यक्त केलाय की जनकेंद्रित उपाययोजनांमुळे राष्ट्रीय विकासास गती मिळेल आणि स्थानिक मच्छीमार व नागरिकांचे जीवनमान सुरक्षित राहील. त्यांनी केंद्रीय मंत्र्यांना या मागण्यांवर सकारात्मक विचार करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश देण्याची विनंती केली आहे. पालघर प्रतिनिधी रघुनाथ गांगुर्डे.